मानव बोलतात की आपण ज्या दुनियेत राहतो ती एखाद्या भूलभुलैयापासून कमी नाही आहे. इथे जे दिसतं त्याच्याहून खूप काही तर लपलेलं असतं. अशाच एका रहस्यमय खोजवर निघालेली आहे आपल्या गोष्टीची मुख्य कॅरेक्टर नेहा, जी निघाली आहे चमत्कारगडच्या शोधामध्ये. दादा, चमत्कारगडची एक तिकीट द्या ना. चमत्कारगड? अरे बेटा, इकडे अशी कोणती जागा नाही आहे. अरे कसं काही नाहीये, जे नगरपाड्याच्या पुढे आहे ना तीच जागा. अरे नगरपाड्याच्या पुढे नुसतं जंगल आहे, अजून काही नाही. कंडक्टरचं बोलणं ऐकून नेहा थोडीशी घाबरली, पण ह्यामध्ये तिची चूक नव्हती. खरं तर चमत्कारगड शहरापासून खूप लांब एका घनदाट जंगलामध्ये लपलेलं एक गाव होतं. त्याबद्दल कुणालाच काहीच माहित नव्हतं. भारताच्या नकाशावर सुद्धा ह्याचा काहीच निशाण नव्हता. असं बोललं जातं की ह्या गावाला एक श्राप मिळालं होतं की ह्याचं या दुनियेमधून मिटून जाईल. पण भूगोलशास्त्राचा अभ्यास करणारी नेहाला आपल्या प्रोजेक्टवर काम करताना ह्या गावाच्या बद्दल काही माहिती मिळाली आणि तिने हे निश्चय केलं होतं की ते ह्या गावाला शोधून काढेल आणि या श्रापच्या रहस्याला जाणून घेईल. तासभराच्या सफरच्या नंतर नेहा नगरपाडा पोचली. चला, हे पण ठीक आहे, मी इथपर्यंत पोचले. आता जसं तसं मला चमत्कारगडला शोधावं लागेल. नेहा काही विचार न करता रात्रीच्या अंधारातच जंगलाकडे निघाली. जसं जसं ती आत जायला लागली, अंधार घनदाट होत गेला. चोहीकडे सन्नाटा पसरलेला होता. तेव्हा तिला अचानक एक हलचल ऐकू आली. कोण आहे? हे बघा, मी पुन्हा विचारत आहे, कोण आहे? माझ्या समोर या. पण नेहाला उत्तर नाही मिळत. तेव्हा अचानक झाडावरून खूप सगळी फळं आपोआप पडायला लागली आणि नेहावर पडायला लागली. नेहा घाबरून ओरडायला लागली, वाचवा वाचवा, हे माझ्या बरोबर काय होत आहे? अरे देवा, हा नक्कीच भूत आहे, भूत. घाबरून नेहाची हालत बिघडायला लागली. ती जसं तसं त्या पडणाऱ्या फळांपासून वाचून बाजूला झाली. ह्याच मधोमधी एक बोलणारा कावळा तिच्याकडे उडत उडत आला आणि जसंच तो कावळा आला, फळांचा पाऊस थांबला. खूप जिद्दी आहेस तू. तू बोलू शकतोस? मला वाटलं तर मी तुला आता जंगलातून बाहेर फेकू शकतो, कारण मी इकडचा रक्षक आहे. पण मला पहिले हे जाणून घ्यायचं आहे की तू इकडे का आली आहेस. कावळ्याचं बोलणं ऐकून नेहा आणखीन थोडी घाबरली, पण तिने साहस जोडला आणि त्याला सगळं काही सांगितलं. हे बघा, मला माहित आहे की इथे एक चमत्कारगड नावाचं एक गाव आहे, जे खूप वर्षांपासून एका श्रापाच्या मध्ये अडकलेलं आहे. मला फक्त त्या गावाची शोध काढायची आहे आणि त्याला भारताच्या नकाशावर पुन्हा आणायचं आहे. नेहाचं बोलणं ऐकून त्या बोलणाऱ्या कावळ्याने तिच्यावर विश्वास केला. त्याला नेहाचा कारण खरोखरचा वाटला. तो गपचूप नेहाच्या कांद्यावर बसला आणि काही मंत्र वाचायला लागला. ओम भोकाय नमः, ओम भोकाय नमः. तेव्हा जोरदार हवा चालू लागली आणि नेहा बघते की तिच्या पायाच्या खाली एक वृत्ताकार चिन्ह आपोआप बनत जात होतं आणि बघताच बघता जमिनीवर एक दरवाजा उघडला. नेहा त्या कावळ्याबरोबर खाली पडत गेली. हे सगळं काय होतंय? काही क्षणांमध्ये नेहा पडत पडत एका सोनेरी धर्तीवर येऊन पडली. ती बघते की आता ती चमत्कारगड पोचलेली आहे. चोहीकडे हिरवगार होतं, लांब लांब नद्या होत्या, पशु पक्षी गात होते आणि फिरत होते. हे असं होतं जसं एक जादुई गाव आहे. अरे हे काय, आपण तर पोचलो. ये हुर्रे. एवढं खुश व्हायची गरज नाही आहे. विसरू नकोस की तू इकडे का आली आहेस. हो, नाही विसरणार. चला आता आपलं काम सुरू करूया. नेहा कावळ्याबरोबर मिळून आपली शोध सुरू केली. तेव्हा अचानक तिला एक तरुण माणूस दिसला. अरे ते बघ, तिथे कोणीतरी आहे. ऐका ऐका ऐका. नेहा पळत पळत त्या माणसाकडे पोचली आणि ती घाबरली. तो माणूस एका व्हीलचेअरवर बसलेला होता. त्याचे हात आणि पाय नव्हते. तो अपंग दिसत नव्हता, पण असं वाटत होतं जसं त्याचं शरीर हळूहळू हवामध्ये पसरत आहे. काका, तुम्हाला आजार आहे का? नेहाने बिनधास्त हा प्रश्न विचारला. जसंच त्या माणसाने तिला उत्तर दिलं, नेहा अजून अचंबित झाली. या 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 या. अरे ही कोणती भाषा आहे? हे तर मला सुद्धा नाही माहिती. काका,
तुम्ही असं का बोलत आहात? या 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 या. आता आम्हाला कसं काय समजेल की हे सगळं काय आहे? तेव्हा मागून एक म्हातारी आवाज ऐकू आली. मी सांगतो. नेहा मागे वळून बघते तर तिच्यासमोर 10 वर्षाचं एक मूल उभं होतं, पण त्याचा चेहरा एखाद्या म्हाताऱ्या माणसासारखा सुरकुत्याने भरलेला होता आणि त्याची आवाज एका दमलेल्या म्हाताऱ्यासारखी. अरे बाळा, हे काय झालं तुझ्या बरोबर? आणि हे काका कोणत्या भाषेत बोलत आहेत? तो पोरांच्या भाषेत बोलत आहे. काय? मुलांची भाषा? हो, पोरांची भाषा. खरं तर खूप वर्षांपूर्वी या चमत्कार गडावर एक राजा असायचा. त्याला मुली आवडत नव्हत्या. तो त्यांना बोज समजत होता. त्याला वाटायचं की पोरींचं काम नुसतं घर सांभाळणं, चुला चौका आणि वंश वाढवायचा आहे. काय? मग पुढे काय झालं? तुम्हा सर्वांची अशी हालत कशी काय झाली? खरे तर राजाने जे यज्ञ केलं त्यात एक मंत्र त्यांनी चुकीचं म्हणलं त्यांनी, ज्याच्यामुळे प्रकृतीने या पुऱ्या गावाला श्राप देऊन टाकलं. हे सगळं काय होत आहे? तू कोण आहेस प्रकृतीच्या नियमांना तोडणारा? नाही, मी असं नाही होऊ देणार. तुला मुली नाही आवडत ना? तर आता बघ या गावाचं काय हश्र होतं ते. मी श्राप देते की या गावाची घडी आता उलट्या दिशेने चालेल. इथे म्हातारे मुलं पैदा होतील आणि तरुण हळूहळू हवेमध्ये पसरत जातील. इथे ना लग्न होणार, ना कुणाचं घर बसेल, ना कुणाचं वंश पुढे वाढेल. तडपशील तडपशील. तर यामुळे राजाची शिक्षा पूर्ण गावाला मिळाली. हळूहळू गावातले सगळे लोक आजारी पडायला लागले. मग सुरू झाला हा विचित्र काळ, जिथे म्हातारे मुलं पैदा व्हायला लागले. ते काय आईच्या पोटातून नाही यायचे, खरं तर समुद्राच्या लाटातून यायचे. त्यांचे हात कापायचे, आवाज म्हाताऱ्याचे, गुडघ्यात दुखापत व्हायची. गावाच्या स्कूलच्या नर्सरीमध्ये म्हातारे मुलं बसायचे. टिफिन मध्ये च्यवनप्राश आणि गुडघ्याची पट्टी आणायचे. हे तर खूपच विचित्र आहे. एवढंच नाही, जसं जसं त्यांचं वय वाढलं ते 30 वर्षापर्यंत येता येता एकदम मस्त चूस स्मार्ट दिसायचे. पण 50 नंतर परत त्यांचं शरीर उलट्या मार्गाने वाढायला लागायचं. परत गुडघ्यात दुखापत, आवाजात म्हातारपणा आणि हळूहळू ते रेंगाळायचे. आणि जेव्हा ते पूर्णपणे मुलं बनायचे तर ते हवेत उडून राख बनून नष्ट होऊन जायचे. हे तर खूपच डरावणं आहे पिंटू. माहित नाही किती वर्षांपासून तुम्ही हे दुःख सहन केलं आहे. मला पण नाही माहिती, पण तू इकडे कशी आलीस? इकडे तर मुलींचं नामो निशाणच नाही आहे. हो, मी खरोखरच्या दुनियेतून आली आहे तुम्हा सर्वांना श्रापासून मुक्त करण्यासाठी. पण मला नाही माहित की हे सगळं कसं काय होईल. म्हणजे मी सांगतो, जर आम्हाला श्रापापासून मुक्त करायचं असेल तर हा यज्ञ परत करावा लागेल. पण यावेळी एका मुलीला बसावं लागेल, त्याच देवीच्या रूपामध्ये जिला या गावाने ठुकरवलं होतं. प्रकृती माताने बोललं होतं तिच्याच हाताने मुक्ती मिळेल. तर ठीक आहे, चला यज्ञ करूया. हो, पण लक्षात ठेव, या उलटी घडीला तोडायला आपल्याला मंत्र सुद्धा उलटे वाचावे लागतील. काय? उलटे मंत्र? उलट्या मंत्रांचं बोलणं ऐकून नेहा थोडीशी घाबरली, पण तिने हिम्मतने काम घेतलं आणि यज्ञाची सुरुवात केली. ओम नमः शिवायच्या जागी ती म्यो यावशमन, म्यो यावशमन, म्यो यावशमन. जसंच नेहाने उलटे मंत्र वाचायला सुरुवात केली, आकाश बदलायला लागला. हवा जोरदार वाहायला लागली. सगळं काही सन्नाट्यामध्ये पसरलं. तेव्हा सूर्याचा पहिला प्रकाश जमिनीवर पडला आणि सगळं गाव हळूहळू चमकायला लागलं. प्रकृती माताचा श्राप संपला. गावातले सगळे म्हातारे आणि मुलं खरोखरच्या रूपामध्ये आले. गावामध्ये आनंदाची बहार पसरली. लोकांनी पुन्हा जीवन जगायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे नेहाच्या बुद्धिमत्ता, साहस आणि नारी शक्तीने या विसरलेल्या गावाला श्रापासून मुक्ती दिलवली आणि त्याला पुन्हा भारताच्या नकाशावर स्थापित केलं. चमत्कारगड आता खरोखरचं झालं होतं.